पारितोषिक देखील मारून दिलं. आणि आत्ताच झालेल्या कालच्या दिवसामध्ये श्री 11 मोहाचीवाडी हा संघ देखील जगन्नाथ स्फूर्ती चषकामध्ये चांगली कामगिरी करून आला आहे. आणि आज देखील ती मोहाचीवाडी संघ मात्र इथे खेळताना पाहायला मिळतोय. तो अमोल चव्हाण स्ट्राईक एंडला, नॉ स्ट्राईक एंड होते आपण पाहू शकाल. प्रेम सोनावणे पहिला चेंडू ब्लॉकरला चेंडू रट्टाला होता अलॉंग द कार्पेटने. लॉंग आपला क्षेत्ररक्षक फील्ड करेल तत्पूर्वी लॉंगॉनला फील्ड करेल तत्पूर्वी एकच सिंगल मात्र मिळली जाते. सागर लगेच पाहू शकाल आपण एस्टनच्या मागे उभे आहेत, ज्यांना बराचसा अनुभव आहे क्रिकेटचा आणि बरेचसे वर्ष मात्र क्रिकेट खेळलेत ते. त्याचबरोबर दिनकर तलपे देखील असतील, भाऊ देखील उभे आहेत. त्याच्यानंतर विक्की थर्डमॅनला आहेत. चांगली फील्ड पोझिशन सजवली आपण. आणि यंग खेळाडू घेऊन देखील ज्ञानेश्वर लदगे देखील आपण पाहू शकाल. आणि यंग खेळाडू घेऊन देखील ते मैदानामध्ये आता दाखल झालेत. नवीन खेळाडूंना देखील त्यांनी संधी दिली वडवली संघाने आणि मोहाचीवाडी संघ डेली आपण पाहू शकाल. पुढचा चेंडू सुरेख चेंडू प्रेम सोनावणेचा अतिशय भन्नाट वेगाने टाकला होता आउटसाइड ऑफ स्टंपने. फलंदाज अशा भूत नजरेने पाहत देखील राहिला आणि इथे चेंडू आलाय निर्धाव. डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील आता मैदानामध्ये फिल्डिंग करत असणाऱ्या वडवली टीमला. आणि प्रेम सोनावणेला त्याच्यासाठी त्याच्या हातामध्ये षटक देखील सोपवलंय. चांगला फटका मिडानला क्षेत्ररक्षक बीड देखील झालेत आणि चेंडू देखील ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑन मॉन्टलेनच्या बाहेर येथील त्या रोशनच्या बॅटमधून आलेला हा अलॉंग द कार्पेटने जमिनीला गुदगुल्या करत चौकार. चांगला फटका जागा बनवली होती स्ट्रोक साठी. फटका देखील सजवलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. क्षेत्ररक्षकाला साथ देखील मिळाली आहे ग्राउंडची, कारण की होम ग्राउंड आहे वडवलीकरांचं आणि त्यांना देखील मैदान देखील साथ देत आहे. म्हणजे नशिबाचा कौल आपण पाहू शकाल त्या वडवली संघाच्या बाजूने. परंतु पप्प्या लदगे होती तिथेशी, त्यांच्याकडून मिसफिल्ड झाली, त्याच्यावरती चौकार आला. त्याच्यानंतर ऑन साईडला टर्न देखील केलं, पुश देखील केलं चेंडूला आणि त्याच्यावरती एक धाव मात्र ग्राउंड देखील अडवले. क्षेत्ररक्षकाचा काही फायदा त्याच्यामध्ये रोल नव्हता आणि 3 धावसंख्येच्या पद्धतीने टीमची धावसंख्या ॲड झाली आहे, जाऊन पोहोचली आहे ती 8 अंकावरती. 8 धाव फलकावरती लागल्या जात आहेत त्या टीम मोहाचीवाडी. 42चा पाठलाग करायचा आहे त्यांना आणि अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये म्हणजे प्रति चेंडूमध्ये दुहेरी धावेचं समीकरण मात्र उभं केलं होतं त्यांनी. चांगला फटका, चेंडू चाललाय डीपमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मात्र कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होईल का पहा, बॅकअप देखील सांगायला भेटत नाहीये. शुभम मात्र थोडंसं फंबल देखील झाला होता. आता आपल्याला जर आपल्या संघामध्ये स्थान निर्माण करायचं असतं ना, त्यावेळेस परफॉर्मन्स हा चांगला असायला पाहिजे. तर आपण पुढच्या मॅचमध्ये आपल्याला इन्व्हाइट देखील करतायत, परंतु परफॉर्मन्स देखील तसाच लागतो. चांगली कामगिरी करावी लागेल, 100% योगदान द्यावं लागेल टीम वडवली करून, कारण की 42 धावसंख्येचा माफक असं आव्हान आहे. फायटिंग स्कोअर आहे, त्यांना ती धावसंख्या डिपेंड करायची आहे. 9 धावा. प्रेम सोनावणे चांगली षटक फेकते पॉवर प्लेचं. चांगला बॅक टू द बॉलर, चेंडू अडवला देखील होता आणि ते ज्ञानेश्वर लदगे स्वतः आले चेंडूवरती. तत्पूर्वी मात्र सिंगलच ॲड होईल आणि ते पहिल्या षटकाचा पॉवर प्लेच्या P1च्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आहे आणि धाव फलकावरती धावा त्या बिनबाद 10 अशी परिस्थिती, म्हणजे 18 चेंडू आणि अजूनही 32 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे ती विजयासाठी मोहाचीवाडी टीमला.
धन्यवाद विजय. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 10. तर सेकंड ओव्हरला सुरू होत होते गोलंदाजी मार्कवरती दिनकर तलपे जे नेहमी आपण पाहिला तर पॉवर प्लेचं षटक घातलायचे ते आज मात्र प्रोटंग करतायत की दुसऱ्या षटकाला पहिला चेंडू निश्चित पंचांचा इशारा आलाय नो चेंडू भीमर आणि +4 धावा म्हणजे बोनस मात्र दिला मोहाच्या वाडी टीमला. दिवाळीच्या आधीच मात्र बोनस देऊन टाकलाय तो दिनकर तलपे यांनी आणि ते 5 धावा ॲड मात्र केल्या जातील त्या मोहाच्यावाडी टीमच्या खात्यामध्ये आणि 5 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 5 अंकाने फ्लाय मात्र झाली आहे जाऊन पोहोचेल ती 15 अंकावरती. फ्री हिटचा चेंडू पुढील चेंडू मात्र फ्री हिट असणार आहे म्हणजे मोठी फटका मारायची मुभा बॅट्समन रोशनला देखील असेल आणि त्या रोशनमध्ये ताकद देखील आहे त्याने दाखवून दिलं आहे की पहिल्या चेंडूवरती दिनकर तलपेवरती आक्रमण चढवलं आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल आउटसाइडर लेग स्टंप खूपच बाहेरचा चेंडू होता शफल झाले होते त्याच्या अजून बाहेर चेंडू टाकला दिनकर तलपे यांनी आणि हा देखील चेंडू आला स्क्वेअर घोषित केला आहे म्हणजे एक 0 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या. पहिला नो +4 त्याच्यानंतर वाईट चेंडू म्हणजे 6 धावा 0 चेंडूवरती आपण पाहतोय. फ्री हिटचा चेंडू होता झेलची नामी संधी झेल देखील स्वीकारली रनआउटची संधी देखील होती सागर लगेच चुकले आणि इथं अमोल चव्हाणला मात्र जीवदान भेटलंय. अमोल चव्हाण स्वतः देखील हसतायत आता कारण त्यांना माहिती होतं त्यांनी आशा देखील सोडली होती पोचेल म्हणून मी परंतु सागर लदगेने केलेली चुकी त्या चुकीचं रूपांतर आता मात्र अमोल चव्हाण यांना भेटलंय त्यांना जीवदान देखील भेटलंय. आता त्यांना जीवदानाचा फायदा असं म्हणतात जखमेवरती मीठ आणि आगीत तेल लोकून अशी बॅटिंग करावी लागेल आता की झेल्स का मला विकेट रनआउटची विकेट सोडली आणि त्याच्यावरती मी तुटून मात्र पडलो असं दाखवून द्यावं लागेल आता अमोल चव्हाण यांना. 17 धावा धावफलकावरती 17 धावा फलकावरती 1.1 चेंडूचा अद्यापर्यंत खेळ समाप्त झाला आहे. नेक्स्ट मॅच वाशिवली विरोधात छत्रपती सीसी कुलगाव टीमचा करदार आलाय तर वाशिवली टीमचा करदार आपण चला लगेच टॉससाठी शंकर कोंडे आपण पहा लगेच आलेत का ते. चांगला फटका कनून चेंडू काढलाय अलॉंग द कार्पेटने डीपमध्ये प्रोडक्शन दिलंय तत्पूर्वी एक सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट देखील झालंय इनिंग बिटवीन द विकेट. चितेच्या चपलाईने मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या पलटी जातीय जाऊन पोहोचली ती 19 धावसंख्येवरती. 1.20 धावा धावफलकावर लागले जातात. वाशिवली टीम देखील इथे उपस्थित होती. नेक्स्ट मॅच त्यांचीच देखील असेल. फटका फसलाय शतरक्षक डाऊन द बॉल छेल देखील सुटली जातीये आणि इथे सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळत आहेत. अब्बुल सवाराला नाराज आहे स्वतःवरती कारण की त्यांच्या बॅटवरती परफेक्ट चेंडू येत नाही आहे मिस टाईमच होत आहेत. झेल देखील उडत आहेत परंतु झेल देखील शतरक्षक घेत नाही आहेत म्हणजे खराब कामगिरी सध्या वडवली टीमकडून पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती 21 धावा धावफलकावर लागले जात आहेत. फटका पुनश्च फसला होता. 9 मा स्टँडमध्ये चेंडू पडलाय 38 षटकावर चेंडू फील्ड होईल तत्पूर्वी एक सिंगल मात्र ॲड होईल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होती जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवरती. अजून 20 धावसंख्येची गरज आहे उर्वरित 14 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे म्हणजे समान सुस्थितीमध्ये सामना आपण पाहू शकाल. दोन्ही संघाच्या तागडीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे कोणताही संघ कोणत्याही क्षणी वर्चस्व गाजवू शकतं परंतु ते वर्चस्व गाजवायचं असेल तर तसं कामगिरी आता करावी लागेल मैदानामध्ये. बरोबर पुढचा चेंडू फिरून खेळले फक्त दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मात्र कंप्लीट दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी आणि इथे फलंदाज मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांची मागणी तर वाशिवली लास्ट कॉल आपण जर आता टॉससाठी आले नाहीत तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल रिसवाडी संघाला 4 धावसंख्येची पॅनल्टी दिली होती त्याच्यानंतर वाकस टीमला देखील 4 धावसंख्येची पॅनल्टी दिली होती. आता तुम्हाला देखील तसं होऊ नये याच्यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार इन्व्हाइट करतोय.
तर डिसिजन पेंडिंग आहे आणि तत्पूर्वी आपण टॉस देखील करू. तर फलंदाज मात्र बाद असेल. अमोल चव्हाणला मात्र आता विकेट परतावी लागेल. नॉर्मल मात्र एका सेकंदाचा मात्र फरक असेल. चेंडू लावणार आणि बॅट रिलीज करणार. तत्पूर्वी मात्र दिनकर तलपेने मात्र चेंडू स्टँडवरती लावला आणि इथे मात्र फलंदाज बाद झाला. अमोल चव्हाण धावचीच्या स्वरूपामध्ये 2 वेळा वाचले होते ते आणि आता त्यांना वाचता आलं नाही आहे. इथे फलंदाज बाद. नवीन बॅट्समन आदम मैदानामध्ये एंटर झालेत. या आदमने चॅम्पियन लीग गाजवली होती गेल्या वर्षी. 3 वर्ष मात्र मागील वर्षामध्ये जी चॅम्पियन लीग कर्जत, सुधागड आणि खालापूर या 3 तालुक्यांची जी लीग झाली होती ना, त्या लीगमध्ये मात्र ह्या फलंदाजाने एक विध्वंसक अशी फलंदाजी केली होती. धावफलकावर धावा 23 झाल्यात. आता विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 13 चेंडूंमध्ये इथून देखील कमबॅक होऊ शकतो. टॉस कोणी जिंकला? टॉस कुलगाव टीमने जिंकला आणि आपला निर्णय का असेल आमच्यापर्यंत सुपूर्द करा लगेचच. डिसिजन पेंडिंग आहे. कुलगाव संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन आपला आमच्यापर्यंत पोहोचवा. हा देखील सुरेख फटका. गुडघे टिकून लगवलेला हा दिनकर तलपेच्या विरोधात आलेला हा आक्रमण आणि हा आलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 धावफलकावर. धन्यवाद डीजे मास्टर. तर कुलगाव संघ आपण डिसिजन जो असेल तो सांगवा आणि करणार आपण आयोजकांशी जे आपलं असेल ते आपण बातचीत करून घ्या. छत्रपती सीसी कुलगाव या संघाचा डिसिजन आणि आयोजकांशी संपर्क साधा. जो आपला मानपान असेल तो करून घ्या. सो 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागले 29 अजूनही विजयासाठी. तर कुलगाव संघ काय डिसिजन आपला? बॅटिंग म्हणजे टॉस जिंकून कुलगाव संघाने बॅटिंग स्वीकारली आणि फिल्डिंग करावी लागेल, बॉलिंग करावी लागेल. ती पॉसिबली टीमला लगेचच तयार राहा. दोन्ही टीम उपस्थित देखील आहेत, सर्व प्लेयर. आणि कुलगाव संघ आपण आयोजक शंकर कोंडे यांच्याशी बेटा संपर्क करायचा आहे. मैदानात येण्याच्या आधी आपण कुलगाव संघ आयोजकांशी संपर्क साधा. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा 29 अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. या जर चेंडूवरती षटकार आला नसताना तर सामन्यामध्ये मजा अजून वाढली असती. रोशनच्या बॅटमधून एक गुडघे टिकून लगवलेला षटकार. त्यांनी चांगली बॅटिंग केली आतापर्यंत पाहायला गेलं तर. 8 चेंडू आणि 20 धावसंख्येची एक विध्वंसक विनिंग साकारतोय रोशन. आदम मुजाबर आत्ताच आलेत आपल्या मैदानामध्ये. त्यांच्या बॅटमधून देखील विनिंग शॉट येतील जरूर, कारण की त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. तर पूर्वी गोलंदाजी मार्कवरती संकेत लदगेने चांगली बॅटिंग केली होती. आपल्या संघाला तारणारा बनला होता. दिनकर तलपेच्या बरोबरीने 7 मात्र दिली होती त्यांना. तो संकेत लदगे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू थर्डमॅनला क्लिअर करायचं होतं. डायरेक्ट हिट. सागर लदगे देखील बाजूला झाले होते. हिट मार असं त्यांनी सांगितलं होतं विकीला. परंतु बाहुबली आहे, परंतु बाहुबलीला तिने एष्ट्या उचलवता आल्या नाही आहेत. मला असं वाटलं होतं जर का हिट झाली असती ना एस्टनवरती तर जवळपास चेंडू बराचसा स्टंप मात्र बराचसा लांब गेला असता. हिट देखील झाली नाही. रोशन हा बॅटर बचावला बाल. एक धावसंख्या 30 धावफलकावरती अजूनही 11 चेंडू 12ची गरज. हा चेंडू पलट्यानंतर अतिरिक्त बाहेर घेणारा उचली. पंचांनी सांगितलं, पंच पाहणी करतायत आणि सांगतायत, हात फैलावलेत आणि सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू फेकला जरूर होता परंतु इथे आला वाईड आणि 31 धावफलकावरती. फुल टॉस. आमंत्रण स्वीकारलंय. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकेतवरती आक्रमण रोशनचं आणि हा आलाय षटकार.
धन्यवाद डीजे. षटकार आला, षटकाराच्या मदतीने धावफलका व धाबा 37. हा देखील मॅच विनिंग फटका खेचायचा होता. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नो मान्स लँड मध्ये चेंडू पडतोय जरूर. गोलंदाज स्वतः धावतोय परंतु इथे एकच सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 38 वरती जाऊन स्थिरावली. आता 4 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे घरच्या मैदानावरती देखील परफॉर्मन्स करता आला नाही आहे. परफॉर्मन्स झाला जरूर परंतु धावसंख्या डिपेंड करता आली नाही आहे वडवली संघाला. नेहमी ह्याच मैदानावरती ते प्रॅक्टिस देखील करतात आणि याच मैदानावरती आता हार पत्करावी लागेल त्यांना. चांगला चेंडू, अशी गोलंदाजी पहिल्या चेंडूपासून करायला पाहिजे होती. प्रेमने चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर दिनकर तलपेने थोडेसे महागडे षटक पडलं. आता संकेतला जबाबदारी दिली होती. संकेतने देखील 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. आता 8 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम मोहाच्या वाडीला. चांगला चेंडू हाताला होता. ब्लॉकरला ब्रह्मास्त्राचा वापर करून चेंडू काढतोय. एकच सिंगल किल. कारण लेझी क्रिकेट मैदानामध्ये, कारण की त्यांना माहिती आहे धावसंख्येचा जो आव्हानात्मक टार्गेट आहे ना तो पूर्णतः सेट केला होता त्यांनी. आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत धावफलका धावा लागल्या त्या 39 आणि आता 7 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे ह्या चेंडूवरती मॅच फिनिश करण्याच्या प्रयत्नामध्ये रोशन देखील असतील परंतु मॅच फिनिश होईल का? फटका चांगला आहे, दर्जेदार देखील आहे आणि हा चेंडू डीप